मला दाखवलेलं ना, माझ्याकडे छोटा गॅस होता बघा. मी काल ना गावाकडे जाऊन सगळं सामान थोडं थोडं सामान आणलं. तर हे माझं किचन आता बघा अशा पद्धतीचं झालंय. चेंजेस केले. हे पाण्याच्या प्यायला थोडं हे बनवलं, बाटली ठेवल्या. तेलाची आहे पण मी ते घासून पुसून पाण्यासाठी घेतलं. आणि हे बघा, ही गॅसची टाकी घेऊन आले पाण्यासाठी तिकडं. आणि हा पाण्यासाठी पिंप पण नव्हता, पाणी ठेवायला काय नव्हतं. मग तिकडं सगळं सामान आणलं आहे बघा. एवढंसच सामान आहे. आणि कपाटात थोडीशी भांडी आहेत. 2च मिनटं दाखवते तुम्हाला. मग खूपच छोटी रूम असल्यामुळं ना मला सामान असं सेट करावं लागते बघा. खालच्या कप्प्यात असं ठेवले सगळं पिठं. आणि वरच्या कप्प्यात हे तेल वगैरे असा किराणा आणलेला डब्यात पण ठेवला आहे. पण इकडं तिकडं अजून व्यवस्थित सेट करायला लागेल थोडा वेळ. तर अशी छोटीशी रूम आहे आपली. ॲडजस्टमेंट करायला लागते, काहीतरी काय करणार बघा. हे दरवाजा आहे. दरवाजाच्या बाहेर पुण्यासारख्या सिटीमध्ये राहायचं म्हटल्यानंतर थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. लाईफ इज ॲडजस्टमेंट. नाही मित्रांनो, लाईफ इज ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटलाच लाईफ असं म्हटलं जाते. आणि बघा सकाळ सकाळी ना गरम पण खूप होतं ह्या रूममध्ये. पंखा आहे पण ज्यावेळी गॅस चालू असतो त्यावेळी पंखा बंद करावा लागतो. त्यामुळं ॲडजस्ट. पुण्यासारख्या सिटीमध्ये जर रूम म्हणजे महागच रूम आहेत. आणि महागाई तर खूपच आहे, माहीतच आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं माझं छोटंसं हे रूम आहे. सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा छान छान. आणि सपोर्ट करा प्लीज. सगळ्यांनी सपोर्ट करा.